दिवसाची सुरुवात एक ग्लास गरम पाणी आणि रोज असा व्यायाम करून घेते मी, कारण आरोग्याकडे लक्ष देणं हे सुद्धा गरजेचं आहे। आणि मग त्यानंतर बाकीची कामे आवरून घेतली। सुमित स्कूलमध्ये गेला होता, त्याचं सगळं आवरून घेतलं आणि काही कपडे होते ज्यांची घड्या करायच्या बाकीच होत्या, तर पटपट घड्या करून घेतल्या। त्यानंतर मग हॉल वगैरे झाडून घेतला आणि त्याच्यानंतर मग आणखी काही बाकीची कामे राहिलेलीच होती। त्यानंतर मग पोर्च वगैरे पण झाडून घेतला। आता घर मोठं असल्यामुळे प्रत्येक रूम झाडायलाच म्हणजे खूप टाइम लागतो आणि पोर्च सुद्धा मोठा आहे, त्यामुळे इथे पण झाडायला खूप टाइम लागतो। त्यानंतर काही भांडी होती तर भांडी वगैरे घासून घेतली आणि आज बनवायची होती पुरणपोळी, तर चला म्हटलं आता आंघोळ वगैरे पटकन करून घेतली, बाकीची कामे आवरून घेतली, कपडे वगैरे पण झाले होते। आणि इथे बघा मी आता पुरण बनवायला घेतलेलं आहे आणि पुरणपोळी कशी बनवते ते तुम्हाला सांगतेच पुढे। त्यानंतर मग मी मुगाची डाळ टाकलेली होती नाईटलाच भिजत, तर मग मुगाची डाळ वगैरे मिक्सरला काढून घेतली आणि बघा किती मस्त अशी भाजी पण काढून घेतली। त्यानंतर मला जायचं होतं पोळ्यामध्ये, तर इथे मी आता जेवण वगैरे झाल्यानंतर थोडीशी रेडी झालेली आहे। आणि आमच्याकडे ना छान पोळा भरतो। पोळा म्हणजे मला बैल पोळा पाहायला जायचं नव्हतं, तर आमच्याकडे ना खूप सारे असे स्टॉल लागतात, तर तिथूनच काही सामान आणायचं होतं। तर अर्णवानी मी आलो होतो, तर आमचा अर्णव जास्त स्टाईल मारत होता। त्यानंतर बघा किती छान छान असे नेकलेस होते, तर मी बघितले आणि फक्त याची प्राइस 200 रुपये होती। आणि त्यानंतर हेअर एक्सटेन्शन बघा किती छान छान आलेले आहे, तर याच्यामध्ये पण मी काही खरेदी केलेले आहे, तर ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवेल की मी काय काय घेतलेलं आहे। त्यानंतर मग आमच्या दोघांचं चालू होतं मायलेकांची शॉपिंग, तर बघू शकता तुम्ही भरपूर अशी गर्दी होती, काय सांगू तुम्हाला। त्यानंतर बघा पडदे वगैरे बघितले मी आणि पडदे वगैरे पण खरेदी केली आणि त्यानंतर असा हा आम्ही एक डॉगी सुद्धा आणलेला आहे। तर भेटू